स्मार्ट अहमदनगर न्यूज। समता पार्टी महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे। त्याची पूर्वतयारी म्हणून समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री तुणेश देवळेकर यांनी उमेदवारांची मुलाखत घेण्यास सुरुवात केली आहे। सर्व विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्षश्रेष्ठींना ते त्यांचा अहवाल पाठवणार आहे। गरज सांगली लोकसभा क्षेत्रातील उमेदवार, संगमनेर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार, मुरबाड लोकसभा क्षेत्रातील उमेदवार, मुंबईतील सर्व 36 जागांसाठीचे उमेदवार यांची मुलाखत आतापर्यंत समता पार्टी प्रदेशाध्यक्ष श्री तुणेश देवळेकर यांनी मागील 4 ते 5 दिवसात घेतलेल्या आहेत। उर्वरित 249 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 15 ऑगस्ट 2024 पर्यंत घेण्यात येतील। समता पार्टी येत्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीने निवडणुका लढवणार आहे। समता पार्टीचे संस्थापक स्वर्गीय जॉर्ज फर्नांडिस साहेबांचा वारसा समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री उदय मंडल व महाराष्ट्राचे समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री तुणेश देवळेकर पुढे घेऊन येताना दिसत आहे। त्या जनतेची साथ देखील त्यांना मिळत आहे। त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून महाराष्ट्रातील जनतेला एक सक्षम पर्याय समता पार्टी देणार आहे। कारण महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली पक्षफोडीची प्रथा, जनतेच्या मताचा होणारा अनादर, भ्रष्टाचार, महागाई, विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान, व्यापाऱ्यांची होणारी पिळवणूक, खराब रस्ते, अशुद्ध पाणी पुरवठा, नेत्यांची जुमलेबाजी, जीएसटीच्या नावाने सुरू असलेली लूटमार, मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित ठेवून 2 समाजात भांडे लावून आपले राजकीय हित साधणारे सत्ताधारी व विरोधी पक्ष, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील जनतेवर होणारा अन्याय, धनगरांचा आरक्षणाचा मुद्दा हेच मुद्दे मागील 60 वर्षापासून महाराष्ट्रात सुरू आहे। यावर तात्काळ सोडवण्याचे काम समता पार्टी सत्तेत आल्यावर करणार आहे। मागील 20 ते 25 वर्षापासून सत्ताधारी आणि विरोधक संगनमताने सत्ता उपभोगत आहे। यांनाच आजपर्यंत जनतेने निवडून दिले आहे। जनतेसमोर पर्याय नसल्यामुळे आजपर्यंत या आघाडी आणि युतीचे उमेदवार जिंकत आहे। पण आता समता पार्टी जनतेसमोर एक सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे। तर जनतेने एकदा समता पार्टी संधी द्यावी। आम्ही आपणाला निराश करणार नाही। तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांच्या या राज्यात सुशासन प्रस्थापित करू असे आश्वासन यावेळी समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री तुणेश देवळेकर यांनी दिली।